नाशिक शिक्षक मतदारसंघात प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरवण्याची गरज काय होती, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीचे 2 उमेदवार आमने-सामने आहेत। शिंदे गटाकडून किशोर दराडे रिंगणात आहेत, त्यांच्यावर भुजबळांनी टीका केली आहे। रायगड जिल्ह्यात 54,208 मतदार आहेत, त्यासाठी 81 मतदान केंद्र आहेत। एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत। मुख्य लढत महाविकास आघाडीचे रमेश कीर आणि महायुतीचे निरंजन डावखरे यांच्यात अपेक्षित आहे। लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे। इंडिया आघाडीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आलेला आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, तर एनडीएकडून पुन्हा ओम बिर्ला यांना संधी देण्यात आली आहे। दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरल्यानं लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होण्याची शक्यता आहे। अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुनावणी आहे। सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे। दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाविरोधात केजरीवाल यांनी याचिका दाखल केली आहे, त्याच संदर्भात सुनावणी आज होणार आहे। राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे। विरोधी पक्षांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय। दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची निवड करण्यात आली। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर आहे। महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे। केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत शंका असल्याचं मोठं वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय। 55 जागा कमी आहेत, गेल्या निवडणुकीप्रमाणेच आम्हाला 80 ते 100 जागा सन्मानजनकरित्या मिळाव्या, असंही ते म्हणाले। चिंचवड विधानसभेच्या जागेवरून महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे। या जागेवर भाजप आमदार अश्विनी जगताप यांच्यासह अनेक उमेदवार इच्छुक आहेत। त्यातच आता अजित पवार गटानं या जागेवर दावा केलाय, त्यामुळे चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गटातच रस्सीखेच पाहायला मिळते। मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50% घरं आरक्षित ठेवावी या अनिल परबांच्या मागणीवर आशिष शेलारांनी सवाल उपस्थित केलेत। 25 वर्ष मुंबई महापालिकेत सत्तेत होता तेव्हा मराठी माणसांच्या घरांसाठी काय केलं, असा सवालच शेलारांनी विचारला। अंतरवाली सराटीमध्ये पोहोचताच मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय। भुजबळांना दंगली घडवायच्या असा आरोप जरांगेंनी केलाय। त्यासोबतच 6 जुलैपासून पहा काय होत आहे असा इशाराही जरांगेंनी दिलाय। मनोज जरांगेंचं 6 जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू होणार आहे। या आंदोलनात जरांगे पुन्हा मुंबईत धडकणार आहेत। अंतरवाली इथे मराठा बांधवांशी संवाद साधताना मनोज जरांगेंनी आंदोलनाची पुढील दिशा सांगितली। अंतरवालीत दाखल होताच मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधत कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी भुजबळांना पाडणारच असा इशारा दिला। तर लक्ष्मण हाकेंसह वाघमारेंनी मनोज जरांगेंवर टीका केली। मनोज जरांगेंच्या दबावाला बळी पडून कुणबी दाखले देऊ नये असं आवाहन सर्व शाखीय कुणबी कृती समितीनं राज्य सरकारला दिलंय। सरकारनं जरांगेंच्या मागणीनुसार कुणबी जातीचे दाखले देण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर कुणबी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा कुणबी कृती समितीचे प्रवक्ते राजेश काकडे यांनी दिलाय। उपोषणकर्ते लक्ष्मण हाके 3 दिवसीय अभिवादन दौरा करणार आहेत। आज पोहरादेवीमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे, तर 27 जून रोजी भगवानगडावर आणि 28 जून रोजी चौंडीमध्ये अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी ते जाणार अशी माहिती हाकेंनी दिली आहे। एक शॉर्ट पिरियडसाठी अभिवादन दौरा करत आहोत। मनोज जरांगेंनी शरद पवारांसह महाविकास आघाडीतील खासदारांकडून पाठिंब्यासंदर्भातून पत्र लिहून घ्यावं। शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी जरांगेंना हे आव्हान दिलंय। मराठा बांधवांचा ओबीसीमध्ये समावेश होईपर्यंत शरद पवार, सुप्रिया सुळेंसह निवडून आलेल्या मवीय खासदार पाठिंबा देतील अशा आशयाचं पत्र जरांगेंनी पवारांकडून लिहून घ्यावं असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या केंद्र सरकारच्या योजनेतून मिळालेल्या ई बस सध्या डेपोत धूळ खात उभ्या आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून या बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याऐवजी तशाच उभ्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण झालं होतं, मात्र महापालिकेनं अजून या ई बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केल्या नाहीयेत। हिजाब नकाबवरील बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे।
हिजाब, नकाब आणि बुरख्यावरील बंदीबाबत चेंबूरच्या NG आचार्य महाविद्यालयानं याचिका केली होती. त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात 19 तारखेला महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली होती. त्यावेळी न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला होता. घाटकोपर होर्डिंग प्रकरणात रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचं निलंबन करण्यात आलंय. घाटकोपर होर्डिंगला परवानगी देताना गैरप्रकार करण्यात आले होते. प्रशासकीय निष्काळजी झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झालेला होता आणि यालाच कारणीभूत ठरवत सरकारच्या गृह विभागानं खालिद यांचं निलंबन केलंय. महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत गरीब महिलांना फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना 1200 ते 1500 रुपये मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. परभणीत रक्तदाते आणि रक्तदान शिबिर आयोजकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी 105 वेळा रक्तदान करणाऱ्या शिवलिंग बोधने या रक्तदात्याचा सत्कार करण्यात आला. समाजात रक्तदानाबद्दल जनजागृती करण्यासाठीच या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जालन्यातील पोलीस भरतीत गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आलेला. 100 मीटर रनिंगमध्ये गुणपद्धत दोषपूर्ण असल्याचा आरोप भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी केलाय. उमेदवारांनी भरतीविरोधात रास्ता रोको केल्यानं एकच गोंधळ उडाला. ग्राउंडवर रनिंगमध्ये प्रथम आणि शेवट येणाऱ्या उमेदवारांना सारखेच गुण दिले जात आहेत असा आरोप उमेदवारांनी केलाय. अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली. बेस कॅम्पवर 24 तास नजर ठेवली जाणार आहे. मावळमध्ये आता भात लागवडीला सुरुवात झालेली आहे. पावसानं जरी ओढ दिली असली तरी या भागातून वाहणाऱ्या पवना नदीकाठच्या शेतकऱ्यांची भात लागवड सुरू झालेली आहे. कृषी अधिकारी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करतायत. या ठिकाणी इंद्रायणी बाणाला शेतकऱ्यांनी मोठी पसंती दिली आहे.